काम पीठ भाई. हे बघा, हे जो मासा आहे याला बोलतात जितारा, बरोबर. हा भाई, ज्याची वाट बघा होतो ना मी बरेच दिवस. जितारा जितारा भाई, समुद्र काय संपतच ना यो. आणि त्या साईड काटा लागला ना, थोडा जमला लगेच वरती आवाज एकदम जबरदस्त झालाय, खतरनाक कडक. कसा काम थोडा तयारी होतं, मग तुम्हाला दाखवतो. आणि या साईडला बघ गरम गरम करतो भाई. आलास का होतून जिताराचा इकडे येऊन असा जितारा? अजिबात नाही, अजिबात नाही. हे बघा कसा घेतलाय जेवाला प्रॉपर. आणि भाई जितारा कसला. आणि बोलतो याला समुद्र कधी आपल्याला रिकाम नाही पाठवत, कधीच नाही. काही ना काही हाताला लावतच. उपाशीने मारू शकत समुद्र. आता नाही का फक्त नोकऱ्या, तुम्हाला नोकऱ्या करता जगता येते. समुद्राशी जर तुम्ही इमानदार आलाव ना, रास समुद्र येते. हॅलो गाईस, नमस्कार. परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. आणि माझ्या मागे तुम्ही पाहू शकता बरंचसं पाणी दिसतोय. आणि आज पहिल्यांदा आपण होडीमध्ये येतोय. जसं का आपण जेव्हा दिवाळी कोलीवाड्याला जातो तर तेव्हा त्याच टायमाला एक होडीला जातो, पण आज आलो आपण गव्हाण गावामध्ये. आणि जास्त काय बोलणार नाही आज. बघा, आणि आज कोणासोबत आलं आणि कोण घेऊन आलाय तुम्ही पाहू शकता. इकडे आहे गणेश कोहली म्हणजेच बेलपाडकर भाऊ. भाई वर आहेस ना? मस्त. आणि आपल्यासोबत भाऊ लोक पण आहेत. भाऊ तुझं नाव काय? तुझा? ओम. आणि त्याच्या मागे जो प्रतीक, प्रितेश. आणि आपण आज कुठे चाललो? आपण आज गणेश दिवस घालवायला. म्हणजे बरीचशी लोक पागाला जाणं आपलं काय भेटेल ते माहिती नाही. भेटेल आपण चालत म्हणजे 100% भेटणारच आहे. 100% भेटेल. भेटल्यानंतर आपलं तिथंच मेन म्हणजे बनवायचं आहे, कार्यक्रम करायचा आहे. तर आपण जी आता म्हणजे जिकडून चाललोय तो सुरुवात पॉईंट काय? त्या गावाचं नाव काय? गव्हाण. आणि आपण आता चाललोय कुठं? खुरावर. म्हणजे जसं आपले गावाची इकडे काय काय स्थानक असतं ते त्यांनाच माहिती असतं. कशी नावं कधी कधी व्हिडिओमध्ये सांगायची नसतात. सिक्रेट जागा असते कुठे काय काय भेटतं. नाहीतर काही लोक व्हिडिओ बघून गपचूप येतात रच्चे पकडायला. असे असतात, डाकू लोक असतात. आता तुम्हाला मी थोड्या वेळात दाखवतो. ही आहे आपली होडी. आणि त्या साईडला अजून एक होडी आहे मागे. आणि आपण लावलोय मोटर. जास्त मेहनत नको. आणि मोटर लावले ना, ही मोटर कमीत कमी मला वाटतं कुठल्या कंपनीची मोटर आहे ही? सुझुकीची. अशी बरेच महिंद्रा वगैरे जे पण असतात ना. ही मोटर कितीची असेल तरी ना? बघा, ही मोटरचं काम. आणि पेट्रोलवरच चालतात. आणि तिकडे पण सुद्धा तुम्हाला एक होडी बघायला भेटेल बघा त्या साईडला. सो आजचा आपला कार्यक्रम असा असणार आहे का आपण आज तिकडे जाऊन पकडणार आणि तिकडेच खाणार आहेत. आणि काय भेटेल तर काय माहिती नाही, पण जे पण काय भेटेल ते तुम्ही नक्की बघणार आहे. सो चला, ब्लॉग मध्ये असंच कंटिन्यू राहा. भाई, समुद्र काय संपतच ना यो. आणि त्या साईडला बघा JNPT दिसतोय आपल्याला. या साईडला बघा, इकडे बघा JNPT दिसतंय. जे आपण बाहेर देशाला जातात, कंटेनर वगैरे जातात, सर्व सामान वगैरे तिकडून JNPT वरून निघतं. JNPTचं फॉर्म आहे जवाहरलाल नेहरू पोर्ट. त्या साईडून आपल्या सर्व मोठे मोठे मशिनी किंवा जे पण आपले खाऊ गल्ली जे पण काय असतात तुम्हाला ट्रेनवर बघत असतात ना, जे मोठे मोठे कंटेनर्स वगैरे असतात ते सर्व JNPT वरून जातात. आणि या साईडला तुम्हाला समोरचा जो गाव दिसतोय तो नावागाव आहे. तुम्ही नावाशिवाय ऐकला असेल, तसंच तो नावागाव आहे. आणि आपण आता इकडे चाललो होडीमध्ये. त्या कोपऱ्यावरती राहणार आणि तिथं आपण आता घेणार आहे, फिशिंग करणार आहे भाई, पकडणार आहे. तुम्हाला काय काय बघायला भेटणार सर्व आपण बघूया आता. चला भाई, आता बघा इकडे तुम्ही फक्त बघा कसं असतं भाई. हे असतं आपण बोलतो ना दर्याचा राजा म्हणजे कोहली. आणि भाऊ आलेले आपल्या इकडे ते प्रॉपर बघा तुम्ही आता काय करणार. गणेश, याला काय बोलतात? पाग आहे. किती बोटी येतो? पाग असं बोटीवर नसतो तो नॉर्मली, म्हणजे आहे त्यात तरी पण तू तुझ्या हिशोबाने सांगायचा झाला तो 1 बोटी पाग आहे, 1-1.5 बोटी पाग आहे. 1.5 बोटी पाग आहे ना? यो मावऱ्याचा आहे, म्हणजे स्पेशल मावऱ्यासाठी वापरतात यो पाग. म्हणजे याच्यात तुम्हाला चिवडी बोला, बोईस बोला, शिंगाली सगळं काय येऊ शकते, कारण मोठा पाग आहे तो. मोठा पाग आहे ना? केली सुरुवात. सही आहे. अख्खा जाला टाकले. ऐसा जाला टाकते यो पोरीनो बी नाही ना? हा,
चला बघूया काय येतं. काय नाही सध्या काय नाही. चला शिंगाली आली कालीला आहे. सुरुवात झाली जशी मुंबई इंडियन्सची काय सुरुवात झाली नाही. देवाला पहिली मॅच. हे बघ, कोणी कधी बॉम्ब मारला ना मुंबईचा राजाला जोपर्यंत मैदानात उतरत नाही ना तोपर्यंत मॅच जिंकायची नाही ना. नाही. ते दिवशीची मॅच रोहित शर्मा जर ग्राउंड मध्ये असते ना ती चेन्नईची अशी बोलतात ना यांची कारली असते त्यांनी. त्यांची लायकी नाही चेन्नईवाल्यांची. रोहित शर्मा मैदान असलं ना त्याची जिंकायची लायकी नाही. नाहीच इडली डोसा सांबर हे बघा कसा तरपटते बघा. म्हणजे काहीतरी बारका झेंडू पडला. चला अजून कुठला तरी आला. याला म्हणतात मुंबईचा वडापाव नाही वडे. चिवणा आलाय बघ त्या. चिवणा आहे बघा या साईडला. बघा इथे चिवणा आलेला आहे या साईडला आतमध्ये. आणि इथे सुरुवात आहे. आणि सुरुवात झाल्या इथं लाल है लालम लाल. आणि उन्हात तानाचे बोलला तर आपल्याला हे कलिंगड वार ना उन्हात तानाचे भाई कलिंगड पाहिजेच. माणसाचं ब्लड सर्क्युलेशन. आणि तो बाबा चांगला चिंबोरे आले कोदी वाटते या साईडला. चला आस्ते आस्ते आपण निघूया. आणि तुम्हाला जेवढा मस्त कुठला भारी वाला आला ना तर आता आपण तोच दाखवूया. त्याच्या पहिला थोडा आस्वाद घेऊया आपण. लाल आहे कलिंगड लाल आहे. मोठी साईज एकदम मोठी साईज. हे बघ काटा लागला ना डायरेक्ट ताप काय लोळशील एखाद तास लोळशील. एक नंबर चिवणी बघताय. वलगन कवा येते ना कवा नाही चिवणी तर खा. आज इथं कार्यक्रम चिवण्यांचा असणार आहे. चिवण्या आपला आली 4-5 चिवण्या आली. थोडा जमला लगेच वरती बनवायला सुरुवात. काय कलिंगर खपता आपला चिवणी खावायला भेटते ना असं वाटते. काम फिट होल जो त्याला बोईट आलाय म्हणून 1-2-3 बोईट आली. मी आधीच बोललो चिखलावर पडलाय बाग बोईटाने. आजच्या व्हिडिओमध्ये गणेश सांगणार तुम्हाला मच्छीच्या बद्दल. कारण की भाई मी गणेशला बोलतो समुद्रांचा भाई मास्टर भाई. याला सचिन तेंडुलकर असतील 500 लोक अजून पण भाई आमचे सध्या तर आमच्या डोळ्यांसमोर तोच. कारण की तोच जास्त राज बादशाह. नाही आमच्या माझ्या ती माझी मना म्हणजे मी बोलतो ना एखादी भावना असतं पर्सनॅलिटी आहे म्हणून गणेशला मी नेहमी बोलत असतो. बादशाह नाही पण समुद्राशी आपला नातं जबरदस्त आहे. म्हणजे समुद्र कधी आपल्याला रिकाम नाही पाठवत कधीच नाही. काही ना काही हाताला लावतच. उपाशीने मारू शकत समुद्र. असं नाही का फक्त तुम्हाला नोकऱ्या करता जगता येते. समुद्राशी जर तुम्ही इमानदार आलाव ना रास समुद्र येते. त्या तर तुम्ही तुमच्या पोराबालांचा पोट कसाही भरू शकता समुद्रावर. कसा बी ना कसा बी. आणि इकडे बघा हे नुसतं चिमण्या भेटतात. आणि वेगळा कुठला तरी मासा बोईस का. हे बघा बोईस मासा भारी आहे. आजचा काम म्हणजे दुपारचा काम आमचा होतोय. बाकीचं पुढं बघू आता. साईज आहे एकदम काम 25 साईज आहे रे चिवण्यांची. हे विचार करा आता चिवणे बिना अंड्याची पण ती भारी खावाला चव भारी. पावसाळ्यात काय असतं चिवण्याला अंड्याला गाबुलला जास्त चव असते पण आता चिवण्याला चव भारी असते. या आमच्या याला स्ट्राईक 4-5 म्हणजे जीवनाचा काम होऊ दे. बघ यो है अंदाज. ये भाई का अंदाज बघा कसा चिमण्या नुसता. लोक पावसाळ्याची वाढ बघता पण आम्ही उन्हाळ्या चिमण्या खाता. बागाचं काम चालू आहे बाबा. सही आहे. यो एक आले. सही आले. बघा कसं गावले यो नाहीये. चला भाई काम फिट केले भाई तुम्ही. आता काम फिट केलं. 1 नंबर काम केलेलं आहे. आता जाऊ सुकव भाई ना पडला जितारा जाऊ काम फिट भाई. याला नाही ना काट्या काम 25 झालेलं आहे मस्त. काम 25. चला भाई आता आपला जो कामाला आले. अरे 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 ऐसा कसा का भाई लोक आता आपल्या तिकडे टाकतात. ते जाळा टाकून आल्याच्या नंतर बाकीचं काम इकडे झालेलं आपला. हे बघा इथे जिताडा. आणि यो
काम फिट केले भाई, काम फिट. पुरावर म्हणजे तो आणि इथं आपण उतरणार आहे आपण, आणि इथून मग आता वरती जाऊन मस्तपैकी जाऊया. पहिला उतरू दे भाई, ओढी नुसती हालते अशी, नुसती गडबड. कशी मजा आहे. कडक मजा आणि भीती बी तशीच आहे का रे गावान एक्सप्रेस. बाबा इधर से बाबा चढता बाई, चाला विला इथं पाडून म्हणजे ही जागा जिंकलेली वाटते इथं. हे आपला टोप आणि मटेरियल. आणि इथं आपण भाई होडींच्या उतरता उतरता फाटली ना ही, म्हणजे फाटली म्हणजे आलं होती होडी बाई, डेंजर काम असतं. आणि आपली जागा बघा त्या साईडला, इथं आपण पाण्याचा ते बघा अख्खा 10 लिटरचा पाणी आणले, काम फिट. आणि त्या साईडला जागा, तिथं मस्त बघू आणि तुम्हाला दाखवतो बसून मस्त एकदम कसा काय निवांत कार्यक्रम होणार तर तुम्हाला आता बघायला भेटेल. एकदम जबरदस्त झालाय, खतरनाक आमटाचं काम झालंय बघ ना. आणि यो याला आपण बनवू मस्तपैकी. काय बघू आता, कारला भेटतंय, कडक भेटलाय पीस. एकच काम किती किलोचा? 1 किलोचा होईल काम फिट. म्हणजे आजचा आमचा 5 जणांचा जेवणाचं काम फिट झाले. 5 जणांचं जेवण बघ कसं आहे, एकदम कडक कडक एकदम. आणि आता हत्यार कडले बेलपाड करणे म्हणजे काम भारी होई. यो हत्याराचा कॅम्पिंगचा. घे फोटो मस्तपैकी, त्याला टाक जितारा गवला. हा पप्प्या फोटो काढ, कॅप्शन मध्ये टाक जितारा गवला. चला आता गाईज आम्ही बसलो या साईडला. आणि इथं बसल्याच्या नंतर हे बघा, हे जो मासा आहे याला बोलतात जितारा, बरोबर. आणि हॉटेलला गेलो मी, जाम वेळा करतो भाई जितारा जितारा. आज आपण खातोय, मी कधी खाला नाही. मला मच्छीमध्ये ना आपला सुरमई, पापलेट, कोलबी बोलला ना भाई, आलशी लोकांचा खाना. पापलेट, सुरमई, कोलबी, आलशी लोकांचा खाना ना. आणि पांचाट खाना. हा. आणि ते दिवशी आम्ही इथं मानपूरला गेलतो आपण, कुठे ट्रॉम्बे नाही, माऊल फेस्टिवलला. तेव्हा यांनी घेतलेला आपण तो याचा काहीतरी घेतलेला, तो बी मी पहिल्यांदा खाल्लेला. जाम भारी लागला तो, आता नाव नाही आठवण. म्हणजे तो असा रेग्युलर कोण नाही खाते, कवात तरी आपण खायला भेटतो तो. मस्त मस्त लागला. आणि याचा आता जो 1.5-2 किलोचा जो दिसतोय ना तुम्हाला, त्याचा काम पीठ आम्ही इथंच करणार 4 जण 5 जण. आणि आमचा कारागीर शेफ सध्या बनलाय गणेश कोली. हे बघा इकडं त्यांनी घेतल्यान, मला असं वाटतं ना हे रमजान महिना चालू, इकडं बघा मटणा बोगला घरी. आणि मटणा नुसतं टपाटप टपाटप. कोली लोकांना लागते मावरा. मावरा यो हे बघा, चिवणी चिवणी. चिवण्यांचा आंबट मस्त एकदम लागल खावाला, भारी जबरदस्त आहे बघ, अप्रतिम खाना. चला ह्यो असं साफ केली ना, आता मस्त धुवून घेतय. मला तर म्हणजे मला काय वाटायचं माहिती आहे, मला असं वाटायचं की चिमण्या फक्त पावसाळ्याच्या टायमान असतात. पण आज पहिल्यांदा मला समजला, का चिवणी आहे ना, चिवणी हा चिवणी लवकरच येतात. म्हणजे पावसाळ्याच्या 2-3 महिन्या अगोदर चिवणी खाडीने आलेली असतात, तेव्हा त्यांना बारीक पात असतं झालेली सुरुवात, अंड्याला सुरुवात झालेली असते तेव्हा चिवण्याला. मग हळू हळू ती पात मोठी होतं. आणि नंतर जेव्हा वल्गन पावसाला येतं, चढणीचा टाइम येतो, तेव्हा ती एकदम भरलेली असतं. तेव्हा चिवणी अंडी टाकायला आलेली असतात. म्हणजे जे लोकांना माहिती नाही, म्हणजे बरेचशे लोकांना माहिती असतं, पण ज्यांना नाही माहिती तर त्यांना सांगतो भाई की असं असतं. आणि मला एक सांग गणेश, जर कोणाला कुठे म्हणजे आपले खाडी बाजूचं समजा 4 भागी खाडी बाजूच आहे, जर कोणाला चिमण्या बिमणीला जायचं असेल तर कुठल्या महिन्यात जायचं असतं, म्हणजे काय अंदाज काय लावून जायचं असतं? हे बघा, जे नेहमीचं खाणार आहेत ना त्यांना चिवणी कधी पण भेटतात. म्हणजे त्यांना वर्षभर चिवणी भेटतात. चिवणा खायला वर्षभर असतं, वर्षभर असतं. पण तो पावसाळ्यात फक्त लोकांना का माहिती, तर अंडी टाकायला येतं तेव्हा वल्गन बोलतात, त्या वल्गनला चिवणी, त्याच्यामुळे लोकांना तो जास्त पावसाळ्यात माहिती असतं. पावसाळ्याची मजा आम्ही आता घेतो. बघा कसली चिवणी, हे बघा साईज बघा खतरा आहे. आणि ये महिन्यात सुद्धा बघताय गाबोली आहे चिवण्याना. बघा आली गाबोली. बघा पावसाळ्याचे गाबोली आम्हाला मार्च महिन्यात भेटतात भाई. साधा काम आहे, साधा काम म्हणजे गाबोलीला सुरुवात झालेली आहे ना. आता असं हळूहळू गाबोलीशी पूर्ण भरून टाईट होईल, कडक 1 नंबर. चला. आणि आम्ही डायरेक्ट पाणी आणलंय 10 लिटरचा, म्हणजे आम्हाला काही टेन्शनच नको. इथं खारा पाणी नाही, इथं गोड पाणी. आणि इथं गव्हाण
एक्सप्रेस मच्छी विच्छी बघा गाई. याची जी पण कोण गर्लफ्रेंडचा मला माहिती नाही, पण जेव्हा पण लग्न होईल आणि येणाऱ्या काळाचं लग्न होणारच तेव्हा त्या विचार करून तेव्हा चांगला बाई पोरे आपला चांगला. हे बघा या साईडला इकडे चालले आता काम. आणि बाई किती वर्ष झाली तुला एक्सपिरियन्स आहे हो? ती 5-6 वर्ष झाली ना. 5-6 वर्ष झाली. पहिलं बारीकच होतो, समजत नव्हतं. पण आता जवशा समज झाली तशी एकटाव यावं लागलं ना खारीन. ठीक आहे. म्हणजे भांडी बी घासतं की नाही? नाही भांडी नाही, वरील फक्त भांडी वरील. खरं तिकडं बघ कसं असलं घालायचे घालान. चला आपला गणेश कोहली त्या साईडला गेलेला आहे बघा, त्या साईडला खाली त्या साईडला. आपण घेतल्या बोटी करायला, म्हणजे या साईडला बोट्या करायला घेतलेल्या आहेत. मगाशी तुम्ही बघितला पूर्ण प्रॉपर मध्ये धुवून बिवून साफबीफ करून आणि या साईडला आता हे बघा बोटी करतोय. बोटी केल्याच्या नंतर कारण की सोरीला थोडीशी जागा कमी भेटते आम्हाला भाईला. कालती विलती असती ना तेवढ्याला बोट्या झाल्या बी असत्या नाही गे. या साईडला मस्त भाऊनी घेतले बरोबर करायला. आणि ही आमची आहे जित्ताडीचं काम चाललं एकदम परफेक्ट नियोजन जो तुम्ही बघताय. आणि तिकडे ही जागा आहे जो आम्ही आता थोडे दिवसानंतर इकडे येणार आहे कॅम्पिंगसाठी. बघा ही समोरची जी जागा आहे ना तिथं आम्ही कॅम्पिंगसाठी येणार आहे. तर ही थोडीशी होते तयारी. मग आपण चूलबिल पेटून पुढचा कार्यक्रमाला तयारी करूया. चला आता चालू आहे तयारी चालू आहे या साईडला भाताची. आणि भाई गणेश आपला बोललो ना तुम्हाला सुरुवातीलाच तर तो बनलाय कुक. हा आणि आता इथं भाई गव्हाण एक्सप्रेसने फुल घेतले काम. मसाला एकदम जबरदस्त बनवून सुरू केली. लाल तिखट घे या साईडला. मसाला बघा कसा मसाला बघा भाई. ही मसाला चोरला ना कोणच्या होलीला काम भारी होलो. मिरची आणि प्लस मसाला आपला आगरी कोली मसाला बोला ना काम भारी आहे. नाही ते तेल टाक्या हे बघा कौशा आले कौशा त्याच सांगते तो नुसतं गाईज काय विषय तुझा काय. चला इथे तेल टाकतोय आपण आणि ही तयारी चालू आहे आपली. त्याला आपण मॅग्नेट पण बोलू शकतो का? नाही याला आपण सध्या मॅग्नेट आहे जो आपण कालवण आंबट बनवासाठी तो मसाला तयार करतोय. मॅरिनेट करतो आपण कुठल्या म्हणजे ही मच्छी असते ना आपली फ्राय करायची जी मच्छी असते ना त्याला आपण मॅरिनेट करून ठेवतो. अच्छा ही आपण याला यो मसाला तयार करतो आंबट बनवासाठी. बरोबर ठीक आहे. चला आपला गॅस जास्त डोक्याला ताप नाही घेऊन जमाचा कारण आगी पेटवाला या कोणता पडला नाही. ही सिस्टम कशी आहे? याला लायटर बी लागतं काय? कांदा हो तो बघू शकता तुम्ही भाई. इनबिल्ड लायटर इनबिल्ड सगळं इथं सगळी सिस्टम आहे आपल्याकडं. वारा लागतं दिसतंय म्हणजे तो किती असेल विचार करा त्याला पॉवर किती असेल. गॅस पॉवर बघा गॅसला किती या साईडला. आणि ही आपली गॅस आहे जी आपण मोस्टली लोक कॅम्पिंगला जी लोक जातात ना ते लोक मोस्टली जे सोलो ट्रॅव्हलर वगैरे असतात ते लोक हे यूज करतात आणि बरं युजफुल आहे. तर भाई याचा खर्च काय? ही जी गॅस आपण आणली म्हणजे एखाद्या कोणाला जर घ्यायची असेल अमेझॉनवरचे 800 रुपये टोटल 800 का 900 रुपये मागवला तुम्ही गॅस आणि मशीन. हे 4 सिलेंडर सोबत असतात म्हणजे 4 सोबत भेटतात. ते ऍक्च्युली दिवाळीमध्ये ऑफर चालू होती ना तर असं 1100-1200 पडतं पण तो ऑफर मध्ये मला 800 का 850 काहीतरी नंबर कावणी तर मच्छी बघा यार काय दिसतंय आज ना मला पहिल्यांदा डायरेक्ट समुद्रातून भाई डायरेक्ट ताजं काम. डायरेक्ट खाडीन खावला जागाव काम बाई काम नाही काम बाई. आणि जितारा तो लोल पारलाय जिताड्याचं काम केले. आणि मस्तपैकी इकडे बघा हे आम्ही रस्सा बनवणार आहे याचा. आणि या साईडला तुम्हाला बघायला भेटणार रस्सा. आणि आपण 2 प्रकारची डिश बनवणार आहे का? कारण की 2 टोप ते फ्राय मारू आपण पटकन. अच्छा करते मसाला लावून चल ठीक आहे. यो इथं आम्ही फ्राय करणार आहे. आणि भाई त्या स्मॉलच्या छोट्या बॅगेमध्ये बरीचशी भांडी निघलेली आहेत. आपण बोलतो ना खजाना जिनी का खजाना छोटा ताम जरा भाई और ताम भाई ताम ताम भाई जुगाड आहे जुगाड जुगाड कानपुट टाकतात.
आता टाकतो आपण मावरा टाकतो या साईडला आतमध्ये. हे बघा कसा काम टाकलाय मावरा. आता तो एक नंबर होईल, खावायला मजा येईल ना. कडक नाही गे जबरदस्त कडक आता स्मेल. अरे कोलबी बी आहे. जागावर दिसली बघ. जागाव हे गड्याला लागतं कोलबी. हे बघा इकडं मस्त काय. आणि तुम्हाला थोडा होऊ द्या जरा, थोडा तयारी होऊ द्या, मग तुम्हाला दाखवतो कसा. थोडी वेळ थांबा. आणि इकडे चालू आहे आमची तयारी, मॅग्नेटची तयारी चालू आहे बघा या साईडला. बघा इकडे गाडी आपला ओम मॅग्नेट करणार आहे प्रॉपर. म्हणजे ओमला पण टेन्शन नाही. इथं पोराच्या घरात म्हणजे याला टेन्शन नाही बायकोल्या भांडी घासण्याची. आणि इकडे भाई डायरेक्ट किचन साफ करणार एकदम मस्त. मॅग्नेट बघा कसं आपण प्रॉपर करतोय बघा. या साईडला मॅग्नेट करतोय पूर्ण प्रॉपर. आणि जिताड्याचं काम केले ना, जिताडा आपण आज तळणार आहोत. आणि रश्यासाठी तिकडे आपल्याला त्या साईडला बनवलेलं आहे काम 25. चलो चला आता आपला आंबट झालाय, आता उतरवून ठेवू आपण खाली. चला गरम गरम कसा उकळ आले कसा आता उतरवेल पोरी आपला गरम भाई. चाल बार लासू नको साईडला ठेव. हा लासू नको भाई. हा मस्त पैकी चाल त्या साईडला ठेव, इकडे ठेव, साईडला ठेव. तिकडे कोणता हातपाय ना जायला पाहिजे. बघा कसा आहे बघा भाई. नुसता रस्सा ना आता भात ना तिथे तलाला भाई. काम भारी. पटकन उघडवलंस ना. आपण गार्लिक टाकलेली आहे म्हणजे लसूण. आणि इथं होणार आता फ्राय लसूण मेल्याने. होलीच्या दिवशी एक रील उखाण आहे, तो रील ते व्हायरल झालेली 2 पोरापोरीची तुमच्यापर्यंत आलेली असेल नाही रे. तू कसा उखाणा देशील जर तुझ्या बायकोसाठी घ्यायचा असेल तर घे ना एकदा. घे हेलिकॉप्टर माझी बायको चॅप्टर काय ना. तुझी बायको चॅप्टर हेलिकॉप्टर माझी बायको लय चॅप्टर. लय चॅप्टर का तुझी बायको वेल येईल का. टाइम आहे ना. चला जबरदस्त लसूण आपला भिजू का थोडासा. जिताडा मोजून तुकड्या कापल्या पौर्णिमच्या. जबरदस्त आयटम. बस काय रे. आणि या साईडला बघ गरम गरम करतो भाई. आणि परफेक्ट नियोजन केलंय आज. गणेश कोहलीने माझा काम फिट केलेलं आहे. चालच का होतून जितारा असा इकडे येऊन असा जितारा. अजिबात नाही. ही तयारी होती ना, याला बोलतात पूर्व तयारी. त्याच्या बॅगेतून त्यांनी प्रॉपर सर्व सामान आणलेलं आहे. मेन म्हणजे ना त्यांनी डिशेस प्लेट आणि मसाला घेऊन आला घरातून. आणि पाणी वाचवण्यासाठी तो तांदूळ तर धुवून आणला, पण आमचे पाणीच संपलेलं आहे. आता आम्हाला जेवताना पाणी लागलं. आता थंड आहे आमच्याकडं. थंड आहे त्यांनी बघूया. आणि हे नवीन काहीतरी मला बघायला भेटत. तलताना लसूण का टाकला भाई तुम्ही. लसूण लावला ना काही थोडासा त्याला फ्लेवर येतं. आणि मेन म्हणजे त्याचा वॉइस पण जातो. अच्छा फ्लेवर चांगला येतं लसणाचा. नक्की नेक्स्ट टाइम मला लक्षात राहील की तलताना तुम्ही आतमध्ये लसूण टाका. आणि मग तुमचं काय जे फ्राय करायचं असेल मजा येते. तर आम्ही ते फ्राय करतोय. आणि आमचा चुला आहे आणि ते बाकीचा मटेरियल आहे. सो आपण ज्याची वाट बघा होतो ना मी बरेच दिवस, तो तर आज आलेला दिवस आहे. पण दुपारपासून जी आमची मेहनत होती ना, माझी काही नाही, माझा गोंगाट होता, पण मेहनत हे भाई लोकांची होती इकडं. आणि मस्तपैकी आपण इकडं बनवलेलं आहे बघा. यो झालेला आहे रेडी आयटम. जिताडा फ्राय, यो भात आणि तो रस्सा. चिमण्यांचा आमट. भाई तुम्ही लोक पावसाळ्यात चिमण्या खाता, आम्ही उन्हाळ्यात म्हणजे आंबट. यो बघ कसा काम फिट भाई. आणि या बाईची फुल मेहनत होती जी तुम्हाला दिसली नाही व्हिडिओ मध्ये. आणि 2 भाई लोक होते सर्व. आणि इकडे लावला पण ट्रायपॉड जो तुम्ही आम्ही काय 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 सर्व करणार ते इकडे बघायला भेटणार. तर आता घेऊया थोडा जेवायला. चला आई बघा कसा घेतलाय जेवायला प्रॉपर. आणि भाई डोका कसला जिताडा बघ कसला. आणि बोलतो याला खायला बोलतो मेन मजा असते का. माझ्या जिताड्याचा डोका म्हणजे एक नंबर. तर जिताड्याचा डोका. आणि भाई दुसरं काय दिले तुम्ही मला. चिमणी. आणि ये बाबा याच्यासाठी तर आम्ही तेल कापवले. नियो आमचा तेल टाक्या
म्हणजे याने फुल काम केलं आमचं आज. अंड बघ अंड. अंडा आणि तो बघा भाई तुम्हाला अंडी बघायला भेटन कसल्या ते पण गाबोली चिमण्यांच्या गाबोली या साईडला भाई. मला असं वाटतं का जून महिन्यात येतात गाबोली बघण्यात, पण नाही. तुम्ही भाई गणेशला संपर्क साधा कधी पण. चला असू दे, आपण आता इथं जेवून घेऊया कारण की जाम भूक लागली भाई. चला भाई जेवलो, भांडी बुंडी घासली, अंडी भांडी फोडली आणि मस्तपैकी निघालो इथं गणेश कोहली इन द हाऊस. भाई फुल मजा केली हा. फुल मजा भाई. फुल 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 एक नंबर भाई. लोकांचं हे स्वप्न असतं इकडं असं खाडीमध्ये येऊन मच्छी पकडून मच्छी बनवून मच्छी खावाची. एक नंबर कडक वाटला, एक नंबर. लोकांचं सगळ्यांचे नशिबान नाही आहेत. तू गणेश कोहलीचा मित्र आहे, अजून काय पाहिजे. अरे यार बस का भाई, भावासारखा येतो आपला. प्रितेश बघ मागचा इशारा करता का भाई. नका का ताई? ए नाकात बडा घालतेस. शे चला निघालोय आम्ही आता आणि मस्तपैकी थोडा आता फोटोशूट वगैरे व्हिडिओ वगैरे काढूया आम्ही. ही आमची होडीची दिशा. आणि आता मगाशी येताना पाणी इथून येत होता, म्हणजे पाणी चाललेला होता, पण आता आपण चाललो तर आपल्याला उलटे दिशेने भरायला लागलाय ना. वरती सुरू झाली, मगाशी लो टाईट होते, आता हाय टाईट हाय करत टाईट. चला आपण आता निघतोय. चला फायनली बंदरावर आलो आणि आजचा व्लॉग आम्ही इथे संपवणार आहे. खूप मजा केली, काहीतरी नवीन बघायला भेटलं आपल्या व्लॉगमध्ये. नेहमी तुम्ही बेलपाडकरच्या व्लॉगमध्ये बघित असता गणेशच्या, पण आपल्या व्लॉगमध्ये काहीतरी नवीन बघायला भेटलं आणि अजून काहीतरी नवीन बघायला थोड्या दिवसांनी भेटेल. लगेच नको, नाही तर तुम्ही लोक लगेच बरोबर जाते तरी कुठं. हो, थोडं गॅप टाकून आपण तेव्हा येऊया कॅम्पिंग करण्यासाठी. मग आम्ही संध्याकाळी येऊ आणि नेक्स्ट डे मॉर्निंगला घरी जाऊ. पण या 16-12 तासामध्ये काय काय गोष्टी करणार आहे सर्व बघायला भेटणार आहे. सूर्य मावळतोय, वेळ झाली संध्याकाळची आणि ही होती आपली होडी. इथं लागलेला तो जो मोटर मी तुम्हाला जातानाच सुरुवातीच्या व्लॉगमध्ये सांगितला. आणि इथं होता आमची पूर्ण टीम जी मस्तपैकी. आणि इकडं आले समोर मोठी होडी जी ओम यांचीच आहे होडी. बघा या साईडला ओम इथं आहे आणि पूर्ण टीम. आणि सूर्य मावळतोय बघा, किती सुंदर असा नजारा. आणि हे बंदर जेव्हा तुम्ही कधी येत असाल इकडं बसून या साईडला व्ह्यू बघू शकता. चलो गणेश बाय. चला भाऊ ओम बाय, प्रितेश बाय, ओय बाय बाय. चला बाय. आणि कशी वाटली व्हिडिओ लगेच चॅनलमध्ये कमेंट करा, सबस्क्राईब करा.